आता एक दुःखद बातमी समोर येते। राम सुतार काळाच्या पडद्याआड झालेत, तर शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार काळाच्या पडद्याआड एका सुवर्ण पर्वाचा आता अस्त झालाय। काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या शेकडो शिल्पांना आकार देणारे जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेलेत। नुकतीच त्यांनी 19 फेब्रुवारी रोजी वयाची 100वी पूर्ण केली होती। राम सुतार यांनी शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास अशी जगभरात ओळख निर्माण केली होती। आपले प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच राम सुतार हे खरं तर वयाची त्यांनी 100वी पार केलेली होती आणि वृद्धापकाळाने त्यांचं निधन जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं। सुतार यांनी साधारण 200हून अधिक शिल्पे जी होती ती बनवलेली होती। 5ही खंडात त्यांनी ही शिल्प बनवलेली होती। विशेष ही गोष्ट आहे, ज्या वेळेला सुतार जे आहेत ते भारतीय पुरातत्व खात्यात नोकरी करत होते, त्यावेळी औरंगाबाद येथे असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमध्ये खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचं जे काम होतं ते स्वतः राम सुतार यांनी केलेलं होतं। जे स्कूल ऑफ आर्ट मधनं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं। ख्यातनाम असे ते मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते। खरं तर त्यांना पुरस्कार देखील बरेच दिलेले आहेत। केंद्र सरकार असतील, राज्य सरकार असतील। पद्मश्री हा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार त्यांना 1999 सालीच मिळालेला पाहायला मिळाला होता। 2010 मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटीचा रुद्र जीवन गौरव पुरस्कार देखील प्राप्त झालेला पाहायला मिळाला होता। 2024 मध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो देखील त्यांना बहाल करण्यात आलेला होता। साधारण जर बघितलं तर वल्लभभाई पटेल यांचं सरदार सरोवर येथील उत्तुंग शिल्प ही त्यांची सर्वात लोकप्रिय शिल्प आहेत। त्याचबरोबर विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचे संसद भवन येथील कलात्मक व्यक्तिशिल्प हे देखील त्यांनी रेखाटलेलं होतं, जे आजही त्यांची आठवण करून देतं। तिथे जर आपण गेलो तर आजही ते शिल्प आपल्याला तिथे पाहायला मिळतं। मुळात म्हणजे व्यक्ती नेमकी कशी आहे, कशी बसते, कशी बोलते त्याचा प्रत्यक्ष अभ्यास करून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन ते शिल्प बनवत होते। आणि त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट मधनं ज्या वेळेला पदवी घेतली त्यावेळेला देखील त्यांनी अशाच पद्धतीने काम करत त्यांची ख्याती जी आहे ती वाढवलेली पाहायला मिळाली। सध्या आपण बघितलं तर अनेक शिल्पकार जे आहेत ते त्यांच्या जवळचे राहिलेले आहेत। अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती त्यांच्या जवळच्या राहिलेल्या आहेत। महाराष्ट्रात देखील ज्या वेळेला शिल्प बनवायची वेळ येते त्या वेळेला राम सुतार यांचं नाव अगदी आदरातिथ्याने घेतलं जात होतं। आणि आज असे राम सुतार काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, पण त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या त्यांच्या शिल्पाच्या माध्यमातून तशाच कायम राहतील लिहिले। निश्चितच भाग्यश्री, आपण पाहतोय की त्यांना 60 वर्षात 200हून अधिक भव्य शिल्प त्यांनी तयार केली आहेत। त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित केले आहे। भाग्यश्री, तुमच्या सोबत आपण असेच जोडले जाऊ। आपल्या सोबत जोडले गेले आहेत श्रीराम खांडेलकर सर। श्रीराम सर, आपण पाहतोय की राम सुतार यांचं नुकतंच निधन झालंय, काय आपली भावना? कदाचित बातमी आहे, वाईट बातमी आहे। खरं तर ते गेले जवळपास 2 महिने आजारीच होते, पण असं होईल असं वाटत नव्हतं। विचित्रच घडलंय, पण नो वे। त्यांनी जे काम करून ठेवलंय ना ते खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं नुसतं असणं सुद्धा आमच्यासारख्यांना पण दिलासा देणारा होता। याचं कारण असं की एखादा ज्येष्ठ माणूस असतो ना त्याच्या आशीर्वादावर आपण जगत असतो। रामभाऊंनी केलेलं जे काम आहे ते सुरुवातीपासून, म्हणजे ते जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये स्टुडंट होते आमच्या, तेव्हापासून त्यांनी जी कामं केली आहेत त्या त्यांच्या प्रत्येक कामामध्ये एक चमक दिसत गेली। म्हणजे त्यानंतर आपण ते मुळातले धुळ्यातले, पण आपली कर्तबगारी सिद्ध करत करत ते पुढे गेले। त्यांनी चंबळच्या देवीचं, चंबळ नदीची जी देवी आहे त्या तिचं एक भलं मोठं शिल्प केलं, ते चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यानंतर अनेक मोठी मोठी शिल्प करत गेले। आज परिस्थिती अशी आहे की मोठ्या आकाराचं शिल्प म्हटलं की राम सुतार हे नाव आपल्या डोळ्यापुढे येतं। त्यामुळे त्यांचं काम म्हणजे दिसायला जेवढे अंगकाठी जरी बारीक असली तरी त्यांची कर्तबगारी आणि त्यांची शिल्प ही अत्यंत भव्य आहेत। त्यांच्या कामामध्ये त्यांनी जी गोष्ट केली ते मॉन्युमेंटल स्कल्पचर, जे स्मारक शिल्प जे असतं
त्या माध्यमामध्ये त्यांनी भरपूर कामं केली आहेत आणि आपल्याला ते वल्लभभाई पटेलांचं असं आपण बघतोच आणि त्याबरोबरच त्यांची किती नावं घ्यावीत आणि काय असं जुन्या संसद भवनामध्ये महात्मा गांधींचं जे शिल्प आहे ते ध्यान करत बसले जातं आणि इथं अनेक शिल्प आहेत की त्या शिल्पांसाठी ते ओळखले गेले. आणि एक गोष्ट अशी आहे की आधीच्या पिढीला रामभाऊ हे जोडणारा दुवा ठरले होते. म्हणजे करमरकर साहेब असतील, म्हात्रे साहेबांच्या सारख्या त्या काळात तेव्हापासून त्यांची कामं ते बघत ते स्वतः मोठे झाले आणि स्वतः मोठे झाल्यावर अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली आणि अनेकांना प्रेरणा देत ते काम करत राहिले. त्यामुळे त्यांचं काम जे आहे ना ते अनेकांना खरं तर प्रेरणा देणारच आहे. त्यांचं नुसतं असणं सुद्धा प्रेरणा द्यायचं आणि त्यांचं काम सुद्धा प्रेरणा देणार होतं. त्यांना एखाद्या गोष्टीतलं जे नेमकं शिल्पामध्ये जी गोष्ट पकडायची असते नेमकी ते कॅरेक्टर पकडणं किंवा जो मुद्दा आहे तो व्यवस्थित मांडून सांगणं ह्या गोष्टी त्यांना उत्तम पद्धतीने अवगत होत्या आणि कंपोजिशनचा त्यांचा सेन्स म्हणजे रचना, शिल्पाची रचना खूप महत्वाची असते. तर ती रचना सुद्धा ते उत्तम पद्धतीने करू शकत होते आणि या सगळ्या गोष्टी अॅनाटॉमीचा विचार करून ते करत होते. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे अगदी वल्लभभाई पटेल यांच्या शिल्पात त्यांना ऐनवेळी जे काही बदल करावे लागले होते, शिल्प पूर्ण झालं म्हणजे त्याचे कास्टिंग सुरू असतानाच त्यांना काही बदल करणं भाग होतं. तर पुन्हा ते चीनला गेले, तिथे ते कास्टिंग करताना त्यांच्या काही आकारांमध्ये पुन्हा त्यांनी बदल केले आणि या वयामध्ये ते बदल करून ते शिल्प आकाराला आलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं की असा खूप मोठा अनेकांना मार्गदर्शन करणारा, अनेकांना पाठीवर शाबासकी देणारा एक महान कलाकार गेलाय. अगदीच धन्यवाद श्रीराम सर, तुम्ही तुमच्या भावना आमच्या सोबत व्यक्त केल्या त्यासाठी. भाग्यश्री, आपण पाहतोय राम सुतार यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं होतं. तर आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार कधी होणार आहेत? नक्कीच साधारण अजून ही वेळ जी आहे ती कळलेली नाही. सध्या ते दिल्लीमध्ये असतात. ह्याचं कारण दिल्लीमध्ये एक त्यांचा तिथेच कारखाना आहे जिथे शिल्पकृती बनवल्या जातात. त्यामुळे एवढी मोठी जागा असल्यामुळे ते तिथे राहायला गेले होते आणि त्यामुळे आता ते तिथे असतात. मात्र थोड्याच वेळात आपल्याला या सगळ्याची माहिती कळेल. त्यांच्या घरचे जे आहेत त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात येणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की की 1952 मध्ये सर जे आर्ट कॉलेजमध्ये. तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.